सर, माळशिरसमध्ये राम सातपुते आणि उत्तमराव जानकर हा संघर्ष आम्ही बघत आलोय. आत्ता जी निवडणूक झाली आणि तुम्ही आत्ता म्हणालात की उत्तमराव जानकरांचं मोहिते पाटलांसोबत बिनसलं म्हणून ते आमच्यासोबत आले, मान्य आहे. पण जयकुमार गोरे जे पालकमंत्री आहेत त्यांना असं का सांगावं लागलं की माळशिरसचे नेते हे राम सातपुतेच असतील? ही 2029ची नांदी आहे का संघर्षाची? नाही, मुळात मी सांगितल्याप्रमाणे उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी पार्टीचे त्या ठिकाणी आमदार आहेत. आणि आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर जयाभाऊंनी हे सांगण्याचं कारण हेच की पत्रकाराने प्रश्न विचारला की राम सातपुते आणि जानकरांमध्ये तुम्ही समन्वय या ठिकाणी करणार का. जयाभाऊंनी अर्ध्या सेकंदामध्ये उत्तर दिलं की माळशिरसचं नेतृत्व राम सातपुतेकडेच असेल. त्यामुळे जवळीक साधणं, तुम्ही जे प्रश्न उपस्थित होत आहेत ना, जवळीक साधणं तुमच्याकडे येत आहेत की काय, याचा प्रश्नच नाही आहे. त्या तालुक्यामध्ये आम्ही 1,08,000 मतं घेतले. त्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय ताकदीने आम्ही लढतो. कालच्या जिल्हा परिषदेला सुद्धा आम्ही 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतले. मुळात या ठिकाणी दोघं एकत्र होते म्हणून आमचा त्या ठिकाणी काही अंशी पराभव झाला. परंतु आपण जर बघितलं तर त्या तालुक्यामध्ये भाजपा कोण वाढवेल, इथं विचारधारेला अनुसरून काम कोण करू शकतं हे पालकमंत्री जयाभाऊंना माहीत आहे. पत्रकाराने विचारलं तुम्ही समन्वय करणार का, किंवा राम सातपुतेने सांगितलं आम्ही स्वीकारणार नाही, याच्याबद्दल तुमचं काय मत. तर पालकमंत्र्यांनी सरळ उत्तर आहे. त्या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की मोहिते पाटलाला मॅनेज न होणारा, मोहिते पाटलाच्या कधीही त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या संघर्षाला तयार असणारा, पार्टीशी कमिटेड असणारा कार्यकर्ता कोण आहे. ते जयाभाऊंनी त्याचं अर्थात उत्तर दिलं, राम सातपुतेच त्या तालुक्याचं नेतृत्व करतील. कारण या ठिकाणी पार्टीने मला आशीर्वाद दिला आणि त्याच्या जोरावरतीच मी त्या तालुक्यात भाजपचं काम उभा करतो.